शिरोळ-कनवाड रस्त्यावरील अण्णासू तुकाराम महात्मे यांच्या रस्त्यालगत शेतात सुरू असलेल्या बांधकामावर अज्ञाताकडून धारदार शस्त्रानं राजू दिलीप कोलप वय अंदाजे 40 वर्ष राहणार निलजी बामणी तालुका मिरज जिल्हा सांगली या मजुराचा निर्घुणपणे खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे। याबाबत रात्री उशिरापर्यंत शिरोळ पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा व फॉरेन्सिक पथकाची तपासणी सुरू होती। याबाबत घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की शिरोळ-कनवाड रस्त्यावरील अण्णासो महात्मे यांच्या शेतात घराचं बांधकाम सुरू आहे। बांधकामासमोर त्यांच्या जनावरांचा गोठा आहे। सोमवारी सायंकाळी महात्मे कुटुंबातील व्यक्ती जनावरांचं चारा पाणी करण्यासाठी गेली होती। या दरम्यान त्यांना बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एक व्यक्ती झोपल्याचं दिसून आलं। त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता सदर व्यक्तीच्या अंगावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले होते, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता। या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ शिरोळ पोलीस ठाण्यास दिली। शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या समवेत घटनास्थळी पोहोचले। या घटनेची चौकशी करीत असताना सदर मृत व्यक्ती येथील माने यांच्या वीटभट्टीवर गाढवाने वीट वाहून नेणारे ठेकेदार महादेव यांच्याकडे काम करणारा राजू दिलीप कोलप असल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता राजू कोलप हा रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत वीटभट्टीवर होता। त्यानंतर तो तेथून निघून गेला होता। रविवारी रात्री अज्ञातानं कोणत्या तरी अज्ञात कारणावरून राजू कोलप याचा धारदार शस्त्रानं खून केलाय असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। राजू याच्या डोक्यावर, छातीवर, डाव्या हातावर धारदार शस्त्रानं वर्मी घाव घातल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला आहे। दरम्यान सोमवारी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पोलिसांकडून पंचनामा सुरू होता। घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आलं होतं। उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंकी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या। खुनाची बातमी समजताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।